करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. 365 दिवसांच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. स्टार्टअप आणि उद्योजकता या विषयातला आजचा 139वा भाग आपण बघतोय. उत्पादनाची किंमत कशी ठरवावी. कालचं आपलं जे सत्र झालं की आजचं काम उद्यावर ढकलण्याची सवयी कशी मोडावी यासाठी आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा केली आणि आज आपण प्रॉडक्ट प्राइसिंग स्ट्रॅटेजीवर या ठिकाणी चर्चा करणार. म्हणजे उत्पादनाची, कुठल्याही उत्पादनाची वस्तूची किंमत कशी ठरवली जाते, सेवेची किंमत कशी ठरवली जाते, हा प्रश्न ज्या वेळेला तुम्ही उद्योजक, व्यापारी, व्यावसायिकांना विचाराल तर त्यावेळेला ते साधारणतः कॅल्क्युलेशन असं की स्पर्धकापेक्षा थोडीशी कमी किंवा एकूण आलेला जो खर्च आहे त्याच्यात 20% नफा ऍड करायचा आणि विकायचा, अशा पद्धतीची या ठिकाणी थोडीशी कॉस्टिंग कॅल्क्युलेशन केलेली जाते लक्षात. पण ही फक्त गणिताची किंवा आकडेवारीची बाब नाही हे लक्षात त्याच्या बाबतीत. ती तुमच्या ब्रँडची ओळख असते, व्यवसायाचं एक या ठिकाणी मॉडेल असतं आणि त्यावर तुमच्या व्यवसायाचा भविष्यातला कणा अवलंबून असतो. एक एक्झाम्पल तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठीच जे तुम्ही बघितलेलं असेल ते असं की टाटा आणि मर्सिडीज. आता टाटा आणि मर्सिडीज पेक्षा टाटाची नॅनो कार लक्षात आणि मर्सिडीज ह्या दोन गाड्या. आता या दोन गाड्यांच्या मध्ये बघा लक्षात आहे की नॅनो सारखी कार ही अत्यंत चांगली गरजा पूर्ण करणारी छोट्या फॅमिलीसाठीची कार अशी ती कार आली होती. पण त्याचं ब्रँडिंग होत असतानाच असं आलं की गरिबांची कार, आणि मग गरिबांची कार म्हणून आल्यानंतर त्याला या ठिकाणी लोकांनी नाकारलं. ती ब्रँड व्हॅल्यू टिकली नाही लक्ष त्याच्या बाबतीतनं. आणि मर्सिडीज ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला ग्राहकाची ब्रँड इमेज, मार्केट हे पूर्णपणे वेगळं आहे. टाटाची नॅनो ही सर्वात स्वस्त गाडी अशी ओळख त्याच्या अपयशाचं मोठं कारण ठरलं. त्यामुळे लोकांनी तिला जास्त प्रतिसाद दिला नाही. लक्षात घ्या, भारतीय ग्राहकांना स्वस्त नको होतं, परवडणारं पण प्रतिष्ठित असं हवं होतं. ते या ठिकाणी तिथं त्या गाडीच्या प्राइसिंग मध्ये झालेला या ठिकाणी घोळ हा नंतर जवळजवळ आता तो प्लांट बंदच झाला आणि प्रोडक्शन देखील बंद झालं. त्याचं लक्षात घ्या. किंमत ही ग्राहकाच्या मनात तुमच्या उत्पादनाची किंमत ठरत असते लक्षात घ्या. कारण चाणक्यांनी अर्थशास्त्रात लिहून ठेवल्यामुळे या ठिकाणी की वस्तूची किंमत ही वस्तूची प्रतिष्ठा ठरवत असते. किंमतच त्याची प्रतिष्ठा ठरवत असते काही ठिकाणी. जसं की आपण या ठिकाणी महाग वस्तू आहे म्हणजे ती चांगलीच असणार असा एक या ठिकाणी समज बऱ्याच वेळेला आपण करून घेतलेला असतो. का एखादी व्यक्ती कमी पैशात सेवा देत असेल तर आता एवढ्या कमी पैशात तो काय सेवा देणार आहे आपल्याला, असा या ठिकाणी विचार आपल्या मनामध्ये येऊ शकतो. आता करिअर कट्ट्याच्या बाबतीत आपण बऱ्याच वेळा म्हणतो अरे 36 पैशामध्ये मग काय देणार आहेत ते सगळं त्याच्या बाबतीत लक्षात, असाही विचार आपल्या डोक्यामध्ये येऊ शकतो. तर तो एक भाग असतो. प्राइसिंगच्या वेळेला आपल्या स्ट्रॅटेजीचा विषय आपण नंतर बोलू, पण हा विषय लक्षात घेऊ आपण त्याच्यामध्ये. मग आपण प्राइस ठरवत असताना कोणकोणत्या गोष्टी विचारात ठरवायच्या आहेत त्याच्यातला एक पहिला भाग आहे की किंमत ठरवण्याच्या अगोदर काही प्रश्न स्वतःला विचारायचा. पहिला प्रश्न, माझ्या उत्पादनाचा खर्च किती आहे. म्हणजे कच्चा माल, मजुरी, पॅकेजिंग, वाहतूक, तिथलं वीज, भाडं सर्व पकडून या ठिकाणी छुपे खर्च एकत्र करायचे लक्षात. आणि स्वतःचा वेळ जातो, स्वतः मार्केटिंग आपण करत असतो किंवा इतर काही गोष्टी या देखील या ठिकाणी भेट, म्हणजे रिटर्न्स आहेत, बँकेचं कर्ज घेतलं असेल त्याच्यावरचं व्याज आहे, या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करून पहिल्यांदा खर्च. त्याच्यानंतर तुमचं टार्गेट कोणता ग्रुप आहे, म्हणजे टार्गेट कस्टमर तुम्ही कोण पकडलेला ग्रुप, म्हणजे प्रीमियम आहे, मध्यमवर्गीय आहे, शहरी आहे, ग्रामीण आहे, ज्येष्ठ आहे किंवा तरुण आहे. त्या ग्राहकाची पर्चेसिंग पॉवर जी आहे ती पॉवर देखील तुम्हाला महत्वाची आहे की कुणासाठी तुम्ही प्रॉडक्ट डिझाईन करताय, डेव्हलप करताय, विकसित करताय हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी स्पर्धकांची किंमत काय आहे, आता मार्केटमध्ये ते प्रॉडक्ट ज्यांच्याकडे आहे, त्या सेवा जे देत आहेत त्यांचं प्राइसिंग कसं आहे याचं देखील या ठिकाणी त्याची नक्कल नका करू लक्षात घ्या. म्हणजे त्याच्याच एवढी प्राइसिंग द्यायची, त्याच्यापेक्षा थोडी कमी, त्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या व्हॅल्यू ऍडिशन कसं देता येईल यासाठी प्रयत्न करूया. की माझं युएसपी काय आहे, युनिक सेलिंग प्रपोजिशन काय आहे याच्याकडे लक्ष द्या त्या प्रोडक्टमध्ये. म्हणजे उत्पादन असं काय आहे की जे स्पर्धकाकडे नाही. तो 400 रुपये देतोय तुम्ही 800 रुपये घेता, तरी पण लोकांनी तुम्हाला का द्यावं, त्याचं काहीतरी वेगळे पण तुमच्या प्रॉडक्टमध्ये असायला पाहिजे. तो स्ट्रॅटेजीचा भाग असतो लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी लॉंग टर्म टार्गेट काय, म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये आत्ता घुसायचं आहे, प्रीमियम ब्रँड बनायचं आहे का, तुम्हाला या ठिकाणी तुमच्या उद्दिष्टानुसार या धोरणात बदल करायचा आहे. तुमच्या लॉंग टर्म टार्गेटचा विचार करून तुम्हाला शॉर्ट टर्म प्राइस ठरवत असताना विचार करावा लागतो. या काही गोष्टी आहेत की जी सुरुवातीला प्राइस ठरवत असताना विचारात घ्याव्या लागतात. त्याच्यानंतर या ठिकाणी स्ट्रॅटेजी ज्या आहेत महत्वाच्या प्राइसिंगच्या त्याच्या काही बघणार आहोत. त्यातली 7 पैकी पहिली स्ट्रॅटेजी कॉस्ट प्लस प्राइसिंग. म्हणजे काय की उत्पादनाचा खर्च, ठराविक नफा
म्हणजे विक्री किंमत जी सुरुवातीला आपण बघितली. एकूण खर्च किती आला, त्याच्यात माझा 20% नफा मी ऍड केला आणि ती वस्तू विकायचं मी ठरवलं. ही सिंपल स्ट्रॅटेजी आहे जी सगळीकडे वापरली जाते. शर्ट जर एखादा बनवायचा झाला, 400 जर त्याची प्रोडक्शन कॉस्ट आली, तुम्ही 20-25%, 30% नफा त्याच्यात ऍड केला आणि 520ला तो शर्ट विकला त्याच्यामध्ये. हे तुमचं सिंपल सिस्टमनं तुम्ही काम केलं. पुढे या ठिकाणी ही कुठं वापरता येईल? अत्यंत सोप्या पद्धतीची किराणा माल आहेत, कापड व्यावसायिक आहे, स्थानिक जी काही या ठिकाणी उत्पादनं आहेत त्या ठिकाणी या गोष्टी शक्य आहेत. कारण का? तिथले कॉम्पिटिशन आणि मार्केट हे लिमिटेड असतं, हे लक्षात घ्या. मर्यादित बाजारपेठेमध्ये या ठिकाणी करू शकतो आपण, पण बाजारपेठातली मागणी आणि ग्राहकाची मानसिकता याचा विचार यात होत नाही, लक्षात घ्या. म्हणजे त्याची मागणी किती आहे, मागणी जास्त आहे तर प्राइस वाढायला पाहिजे त्याचा आपण विचार करत नाही. ग्राहकाला नेमकं काय अपेक्षा आहे, तो अजून याला जास्त पे करू शकतो का याचा विचार आपण याच्यात करत नाही, लक्षात घ्या. दुसरा आहे व्हॅल्यू बेस्ड प्राइसिंग. म्हणजे काय की ग्राहकाला तुमच्या उत्पन्नातून काय मिळतं, त्याला किती लक्झरियस मिळते, किती या ठिकाणी सेवा मिळतात, व्हॅल्यू फॉर मनी आहे का, याच्यावर त्यांची किंमत ठरते. खर्चाचा काही संबंध नाही. म्हणजे समजा ऍपल फोन बनवायला खरोखरच 1,00,000-1,50,000 खर्च येत असेल का, 20-25 हजार मध्ये पण बनत असेल फोन, पण ऍपल काय म्हणतं की आमचा फोन इतका कॉस्टली आहेच आणि त्या कॉस्टलाच तो विकला जातो. सेम फीचर दुसरा फोन या ठिकाणी देत असेल कमी किमतीमध्ये, तर लोक त्याला घेत नाहीत, लक्षात घ्या. लगेच या ठिकाणी एखादी कंपनी, विवो सारखी कंपनी सगळे फीचर दिले तर चेष्टेत पण आपण म्हणत जातो तो गरिबांचा आयफोन आहे. काय म्हटलं तर गरिबांचा आयफोन आहे. फीचर सेमच इकडे आले तर त्याला मात्र या ठिकाणी ब्रँडेड, प्रेस्टिजियस असं म्हटलं जातं. ही सायकॉलॉजी जी आहे ती सायकॉलॉजी आपण समजून घेतली पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे स्टेटस, त्यानंतर एक्सपिरियन्स, ट्रस्ट या गोष्टी बऱ्यापैकी या ठिकाणी मॅटर करत असतात. हे ब्रँडेड प्रॉडक्ट जिथं आहे तिथे ही स्ट्रॅटेजी वापरली जाते, हे लक्षात त्याच्यामध्ये. त्यानंतर आहे पेनिस्ट्रेशन प्राइसिंग. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी एखाद्या उपक्रमामध्ये, एखाद्या बाजारपेठेमध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे. आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर मग आपण काय करतो, किमती छोट्या ठेवतो. जसं रिलायन्सचं जर बघितलं तुम्ही, रिलायन्स ज्यावेळेला लॉन्च झाला किंवा जिओ लॉन्च झाला, सुरुवातीला तर त्यांनी मोफत दिलं, लक्षात. 900 म्हणजे पूर्ण वर्षभर दिलं. ज्यावेळेला इन्कमिंगला चार्जेस होते त्यावेळेला त्यांनी आउटगोईंग स्वस्त करून घेतले, 1 रुपयापर्यंत आणलं. नंतर या ठिकाणी स्वस्त दिले एकदम की इतकी लोकांना सवय झाली. आणि मग आता जर बघितलं तर मार्केटमध्ये भारतातली सगळ्यात मोठी टेलिकॉम कंपनी म्हणून जिओकडे बघितलं जातं, हे लक्षात त्याच्यावरती. म्हणजे हळूहळू त्याच्या प्राइसिंग वाढवत गेले, ते लक्षात घ्या. सुरुवातीला जिओनं मोफत डेटा दिला, त्याची सवय लागली आणि आता मात्र या ठिकाणी रिचार्जचे रेट वाढवले, तर पाठीमागचा सगळा या ठिकाणी भाग ते कव्हर करू शकतात, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. फक्त एक आहे की दीर्घकाळ जर तुम्ही या ठिकाणी कमी किमतीत विकत गेला तर ब्रँडची या ठिकाणी जी काही व्हॅल्यू आहे ती ब्रँडची व्हॅल्यू थोडीशी डाऊन होण्याची शक्यता असते, लक्षात घ्या. स्कीमिंग प्राइसिंग म्हणजे काय की सुरुवातीला मोठी प्राइस ठेवायची, प्रीमियम कस्टमर कडनं या ठिकाणी पैसे कमवायचे, नंतर त्याची प्राइस कमी करत जायचं. असा देखील या ठिकाणी स्ट्रॅटेजीचा भाग असतो. जसं आयफोन सारखा एखादा फोन घेतला, कुठलं व्हर्जन घेतलं, सुरुवातीला तो 1,50,000 रुपयाला असेल, पण 1 वर्षानंतर तोच फोन तुम्हाला 90,000 रुपयाला येतो, लक्षात. कारण नवीन लॉन्च झालेला असतो, याचं प्राइसिंग कमी करतात. नवीन टेक्नॉलॉजी, इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट, ब्रँड लॉयल्टी असे या ठिकाणी त्यातनं तुम्हाला काही व्हिजन ठेवून असे निर्णय घ्यावे लागतात. सायकॉलॉजिकल प्राइसिंग म्हणजे काय की तुम्ही मॉलमध्ये बघता 499 रुपयाला वस्तू दिली जाते, 999 रुपयाला 3 पॅकचं बंडल दिलं जातं. हा काय प्रकार असतो? 500च्या ऐवजी 499 ठेवले की ग्राहकाची मानसिकता अशी बनते की 400च्या रेंज मधला आहे, उचलत असताना, लक्षात घ्या. म्हणजे तिथं इतकं सहज आहे की समजते आपल्याला की 499 म्हणजे 500ला 1 रुपये कमी आहे, पण ते वाढवू देत नाहीत, हे लक्षात त्याच्यावरती. त्याला खाली आणायचा प्रयत्न ते करतात आणि त्या पद्धतीचं देखील या ठिकाणी सायकॉलॉजिकल प्राइसिंग केलं जातं, लक्षात घ्या. गेट वन बाय वन किंवा बाय वन गेट वन म्हणतो आपण, त्या पद्धती. एक खरेदी केली की दुसरी मोफत मिळणार आहे, मोफत दिलेली असते का ती, त्याचं प्राइसिंग ऑलरेडी त्याच्यातून घेतलेलं असतं, पण ते कंबाईन पॅकेज तुम्हाला दिल्यामुळं, बंडल दिल्यामुळं आपण या ठिकाणी त्याच्याकडे जास्त आकर्षित होतो. आणि अशा पद्धतीची जी काही स्ट्रॅटेजी आहे ते रिटेल, ई कॉमर्स किंवा FMCG प्रॉडक्ट जे आहेत त्याच्यामध्ये वापरली जाते. त्याच्यानंतर आहे डायनॅमिक प्राइसिंग. म्हणजे मागणी आणि पुरवठा, ज्या वेळेला मागणी वाढते त्यावेळेला या ठिकाणी किंमत वाढते, ज्यावेळेला मागणी कमी होते त्यावेळेला प्राइसिंग कमी होतं, हे लक्षात घ्या. म्हणजे ओला, उबर, विमानाची तिकीट असतील, हॉटेल बुकिंग असेल, हे सगळं कशावर आहे? डायनॅमिक प्राइसिंग आहे. म्हणजे सेवा क्षेत्रामध्ये ऑनलाईन व्यवसाय आहे किंवा हंगामी जे उत्पादन आहेत त्या बाबतीमध्ये याचा विचार केला जातो. म्हणजे ज्या वेळेला मागणी जास्त आहे त्यावेळेला त्याच्या प्राइस वाढतात, प्राइस वाढते प्राइसिंग, आणि ज्या वेळेला या ठिकाणी तुमची मागणी कमी आहे त्यावेळेला प्राइसिंग आपोआप कमी झालेलं असतं, हे लक्षात त्याच्यामध्ये. त्यानंतर असतं या ठिकाणी प्रीमियम प्राइसिंग. आता प्रीमियम प्राइसिंगचं काय असतं
की मूळ सेवा जी आहे ती मोफत द्यायची आणि प्रीमियम फीचरसाठी या ठिकाणी तुम्हाला चार्जेस दिले जातात. म्हणजे ही स्ट्रॅटेजी बऱ्याच ठिकाणी वापरली जाते. म्हणजे स्पॉटीफाय आहे, युट्यूब आहे, झूम आहे, कॅनवा आहे, बऱ्याच फॅसिलिटी तुम्हाला या ठिकाणी मोफत वापरता येतात. पण त्यातलं प्रीमियम काही पाहिजे असेल तर तुम्हाला पैसे देऊन घ्यावं लागतं. म्हणजे पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो सारखा प्रकार आहे की पहिले ते टूल वापरा, तुम्ही त्याची सवय करून घ्या, तुम्हाला अजून एक्स्ट्रा पाहिजे असेल तर तुम्ही त्याचे या ठिकाणी पैसे पे करा. अशा पद्धतीची देखील या ठिकाणी एक स्ट्रॅटेजी वापरली जाते, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. डिजिटल उत्पादनं जी आहेत हे लक्षात त्याच्यामध्ये की ज्याच्यामध्ये ऍप, सॉफ्टवेअर, ऑनलाईन कोर्सेस या ठिकाणी या प्रीमियम प्राइसिंगचा विचार केला जातो. प्राइसिंग करत असताना टाळायच्या कुठल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण थोडंसं या ठिकाणी समजून घेऊ. लक्षात घ्या, एक तर पहिल्यांदा फार स्वस्त ठेवलं म्हणजे विकलं जातं किंवा चालेल असं या ठिकाणी मानसिकता घातक आहे. लक्षात घ्या, फार कमी किंमत ठेवणं म्हणजे त्या तुमच्या प्रोडक्टची व्हॅल्यू जी आहे ती कमी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्राहकाच्या मनामध्ये त्याच्याविषयी चुकीचा समज निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लक्षात त्याच्या बाबतीत. दुसरा आहे स्पर्धकाकडे बघून किंमत ठरवायची. मग त्यांनी किती चार्ज केलंय या सेवेला, तर त्यांनी 700 रुपये केलंय तर मी 650 रुपये करतोय. लक्षात, त्याच्याकडे बघून या ठिकाणी प्राइसिंग ठरवण्याची चूक बऱ्याच वेळा आपण अंधपणानं नकल करतो त्याची. पण आपलं कॉस्टिंग वेगळं असतं, आपल्या बऱ्याच गोष्टी या ठिकाणी वेगळ्या असू शकतात. तर त्या गोष्टी आपण या ठिकाणी थोड्याशा लक्षात घेत नाही. ही चूक आपण करायची नाही. लक्षात घ्या. दुसरं या ठिकाणी फक्त स्पर्धकाकडे बघून प्राइसिंग ठरवायला जाईल, त्याची काहीतरी स्ट्रॅटेजी वेगळी असू शकते. म्हणजे जिओनं ठरवलं किंवा रिलायन्सनं ठरवलं म्हणून सुरुवातीला बाकीच्या कंपन्यांनी फ्री दिलं का, त्यांना पॉसिबलच नव्हतं, कारण त्यांना ती स्ट्रॅटेजी माहित नव्हती. रिलायन्सनं ज्या पद्धतीनं स्ट्रॅटेजिक या ठिकाणी ग्रोथ केली, बॅकिंग होतं, त्या पद्धतीने ते सर्वाईव्ह होऊ शकले गेले. पण दुसऱ्याला ते करता आलं नाही, कारण प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असते, ही लक्षात ठेवायचं. दुसरं महत्वाचं गोष्ट, आपण मेहनत करत असतो. प्राइसिंगच्या वेळेला आपण फक्त डायरेक्ट एक्सपेन्सेस त्यात काउंट करतो. इनडायरेक्ट किंवा या ठिकाणी हिडन चार्जेस जे आपले लागलेले असतात ते आपण पकडत नाही. म्हणजे जीएसटी, वाहतूक, कमिशन, रिटर्न्स, लक्षात, मार्केट, हे सगळं या ठिकाणी तुम्हाला काउंट करायला पाहिजे. या गोष्टी विसरायच्या नाहीत. लक्षात घ्या. म्हणजे आपल्या समाधानासाठी आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशनवर कुठेतरी प्रॉफिट दिसावा तरी म्हणून कॅल्क्युलेशन करतो, काही गोष्टी त्यात पकडत नाही आणि मग या ठिकाणी ते प्राइसिंग चुकलेलं असतं का त्या मेहनतीतून आपल्या हातात काही राहत नाही. हे लक्षात ठेवा. वारंवार किंमत बदलायची नाही. म्हणजे तुम्ही या ठिकाणी कुठेतरी पहिल्यांदा 1000 रुपये प्राइस ठेवलं होतं, मग लोक येत नाहीत, मग लगेच 900 रुपये ठेवलं, मग परत 500 केलं, परत 200 केलं, असं सातत्यानं जर प्राइसिंग बदलत गेला तर सातत्यानं डिस्काउंट देणाऱ्या ब्रँडवर कस्टमर विश्वास ठेवत नाहीत. हे लक्षात घ्या. तुम्हाला याचाही विचार करायचा आहे की वारंवार आपलं प्राइस बदलायचं नाही, प्रॉडक्टचं किंवा सर्व्हिसचं जे काय असेल ते. लक्षात घ्या. सगळ्यात मोठा वारंवार केला जाणारा एक या ठिकाणी इग्नोरन्स किंवा एका ठिकाणी जी गोष्ट टाळली जाते ती कोणती आहे, तर आपण या ठिकाणी वारंवार स्वतः करत असलेली मेहनत टाळत असतो. माझ्या व्यवसायामध्ये मी राबतोय, मी स्टार्टअप ओनर आहे, पण माझं देखील या ठिकाणी व्हॅल्युएशन आहे. माझ्या जागी दुसरा असतं तर त्याला पगार द्यावा लागला असता, किंवा तुम्हाला त्याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते करायला पाहिजे. लक्षात घ्या. सल्लागार, डिझायनर, कोच हे जे आहे ते काय करतात, उद्योग स्वतःच्या वेळेची किंमत करत नाहीत. हे लक्षात घ्या. ही वेळ देखील तुमच्यासाठी सर्वात महत्वाचं भांडवल आहे. त्याचं देखील या ठिकाणी व्हॅल्यू ऍडिशन किंवा त्याची देखील किंमत तुमच्या प्राइसिंग मध्ये ऍड व्हायला पाहिजे. हे लक्षात घ्या त्याच्या बाबतीत. त्यामुळे या काही गोष्टी आहेत की ज्या या ठिकाणी टाळायच्या नाहीत किंवा या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. लक्षात त्याच्या बाबतीतनं. मग काही सक्सेसफुल ब्रँड जर आपल्याला बघायचे झाले तर पहिला आपण एक ब्रँड बघू त्याच्यामध्ये की अमूल. टेस्ट ऑफ इंडिया नावाचं या ठिकाणी ते करतात. म्हणजे द टेस्ट ऑफ इंडिया, परवडणारी पण दर्जेदार या ठिकाणी प्रोडक्ट, व्हॅल्यू बेस्ड प्राइसिंग देतात. हे लक्षात त्याच्या बाबतीत. त्याच्यानंतर पतंजली. बाबा रामदेव यांनी सुरुवातीला एफएमडीसी प्रॉडक्ट मध्ये काय केलं, बाकीच्या तुलनेने 30 ते 40% प्राइसिंग कमी ठेवलं. एकदा ते मार्केट त्यांनी कॅप्चर केलं आणि मग त्याच्यानंतर ते हळूहळू या ठिकाणी प्राइसिंग वाढवत गेले. हे लक्षात. त्याच्यात फॅब इंडिया नावाचा ब्रँड आहे. त्याच्यामध्ये हस्तकला आणि प्रीमियम किमतीमध्ये ते प्रॉडक्ट विकतात, कारण त्याच्यामध्ये कारागिरांची मेहनत आहे, त्याची या ठिकाणी गुणवत्ता मेंटेन केली जाते, त्याची ब्रँड व्हॅल्यू आहे. त्यामुळे व्हॅल्यू बेस्ड प्राइसिंग हे फॅब इंडियाचं आहे. लक्षात. झोमॅटो किंवा स्विगी हे काय आहे, सुरुवातीला भरपूर डिस्काउंट दिले आणि त्यांनी एकदा सवय लावली, आता ते या ठिकाणी चार्जेस या ठिकाणी लावायला लागलेले आहे. ते लक्षात घ्या. म्हणजे त्यांनी या ठिकाणी पहिल्यांदा या ठिकाणी पेनिट्रेशन चार्जेस स्ट्रॅटेजी वापरली आणि आता ते डायनामिक प्राइसिंगवर आलेले आहेत. मागणी तसा पुरवठा इथं आलेत. लक्षात घ्या. हल्दीराम सारखा ब्रँड जर आपण घेतला त्याच्यामध्ये, तर हल्दीराम काय करतं की मार्केटमधल्या मध्यमवर्गीय लोकांना या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून त्यांनी त्यांचे या ठिकाणी प्रोडक्ट बनवलेले आहेत. दर्जेदार खाद्यपदार्थ आणि सायकोलॉजिकल व्हॅल्यू बेस्ड प्राइसिंग ते लावलेले आहेत. लक्षात घ्या.
आता या पद्धतीची ज्या वेळेला आपण चर्चा करतो, आपण तुम्हाला सर आम्ही आता विद्यार्थी आहोत, हा विषय तर आम्ही बघितला. कॉमर्सचे विद्यार्थी म्हणतील सर हा आमच्या अभ्यासक्रमाचा भाग आहे. MBAचे विद्यार्थी म्हणतील की सर हे आम्हाला अजून चांगल्या पद्धतीने शिकवलं जातं. पण आपण आजच्या विषयामध्ये स्टार्टअपसाठी हा विषय का घेतला? ज्या वेळेला तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी करायचा हा विषय येत असतो, म्हणजे आपण बघा बँकांकडे जायचं कर्ज मागायला तर विचारतो की त्यांनी जर विचारलं किती कर्ज लागणार आहे, तर तुम्ही विचारता तुम्ही किती देऊ शकता ते सांगा. लक्षात म्हणजे आपल्याकडे ते माहित नाही की आपल्याला लागणार किती आणि कशासाठी लागणार हे जस्टिफाय करत. तसंच तुम्हाला तुमची मी ज्या वेळेला बऱ्याच वेळा इंटरव्ह्यू मध्ये मुलांना विचारलं, बाबा तू जॉबला जातोयस पण तुला किती नोकरीची गरज आहे, किती प्राइस पाहिजे तुझ्या व्हॅल्यूसाठी, तू जी सर्व्हिस देणार आहेस त्याला तू किती मोबदला अपेक्षित धरतोस हे तुला सांगता आलं पाहिजे. तो अवास्तव असू नये हे जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं आहे की तुम्ही एकदमच नाही तुम्हाला काय द्यायचं द्या माझं काय नाही मी आता सुरुवात करायला लागलो असं नका करू. हे लक्षात घ्या. तुम्ही वेळ देताय तुम्हाला तुमच्या अपेक्षा मांडता आल्या पाहिजेत. मग कदाचित समोरचा म्हणेल की बाबा एवढं मला जमणार नाहीये, ह्याच्यापेक्षा मला मी इतकं देऊ शकतो किंवा या ठिकाणी इतकं नाही देणार आहे मी त्याच्या वतीतनं, आमच्याकडे हे पॉसिबल नाही त्याला म्हणू द्या ना. पण तुम्हाला तिथं जात असताना तुम्ही जसं सांगताय की मला हे काम जमणार आहे, मी 8 तास सेवा देईन, त्याच्यामध्ये मी हे काम करू शकतो, कम्प्युटर करू शकतो, अकाउंटिंग करू शकतो, मार्केटिंग करू शकतो, लक्षात इतर फ्लोअर मॅनेजमेंट करू शकतो, हे केल्यानंतर मी या ठिकाणी तुम्हाला मला एवढा सॅलरी अपेक्षित आहे. मग तो म्हणेल बाबा आमच्याकडे एवढी सॅलरी नाही देऊ शकत आम्ही, कारण वेगवेगळ्या ठिकाणी कामं करतायत, तुम्ही फक्त इतकंच काम करा एवढी सॅलरी आम्ही तुम्हाला देतोय. पण तुमचं काहीतरी स्वतःच्या नजरेमधलं मूल्य असायला पाहिजे, हे अत्यंत महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळं आज जी काय या ठिकाणी आपण प्राइसिंग स्ट्रॅटेजी बघितली, कोणत्या चुका टाळायच्या, कोणत्या चुका या ठिकाणी आपल्याला होऊ नये त्यासाठी काय काळजी घ्यायची, कोणत्या गोष्टींचा आपण सविस्तर विचार केला पाहिजे जर बघितलं, तर आज आपला टास्क काय असू शकतो? तर आज आपला टास्क असा आहे लक्षात घ्या की आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा याची माहिती घ्यायची आहे की अशा कोणकोणत्या गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत की जिथे या ठिकाणी स्ट्रॅटेजी कोणत्या वापरल्या जातात. म्हणजे आज दिवसभरामध्ये असे 10 प्रॉडक्ट किंवा 10 सर्व्हिसेस अशा निवडा की ज्याच्या प्राइसिंग स्ट्रॅटेजी बद्दल अभ्यास करा. म्हणजे अगदी सुरुवात काही लोकांनी अजून ब्रश केलं नसेल तर या ठिकाणी बॅच संपल्यानंतर ब्रश करणार असेल तर त्या ब्रश टूथपेस्ट जिथून खरेदी केली तिथं प्राइसिंग काय होतं, हे डीमार्टमध्ये खरेदी केलं असेल तर त्याला या ठिकाणी कशा पद्धतीने दिलेलं होतं, कुठल्या ब्रँडचे आपण घेतलेले आहे त्याची प्राइसिंग स्ट्रॅटेजी काय आहे, तुम्ही बाईक कॉलेजला जात असाल तर त्या बाईकसाठी या ठिकाणी काय स्ट्रॅटेजी वापरण्यात आली होती, तुम्ही फोन वापरताय तर तो फोन सेल करत असताना त्यांनी काय स्ट्रॅटेजी वापरली होती, तुम्ही या ठिकाणी एखाद्या क्लासला ऍडमिशन घेतला असेल तर त्यांची प्राइसिंग स्ट्रॅटेजी काय आहे. आता बऱ्याच ठिकाणी लोकल लेवलला तुम्हाला ह्या स्ट्रॅटेजीचा पार्ट तिथं बघायला मिळणार नाही. पण जे काही 4-5 प्रकार आपण बघितले त्या प्रत्येक प्रकारातले 2-4-5 या ठिकाणी ब्रँड किंवा वस्तू किंवा सेवा या ठिकाणी बघा त्यांनी कशा पद्धतीने या ठिकाणी प्राइसिंग ठरवले ते बघा आणि वयोगटानुसार बघा, हे लक्षात घ्या. म्हणजे कोणत्या वयोगटाच्या लोकांसाठी बनवलेलं प्रॉडक्ट आहे त्याला प्राइसिंग स्ट्रॅटेजी काय आहे, कोणत्या वयोगटातल्या मुलांसाठी बनवलेली सर्व्हिस आहे त्याची प्राइसिंग स्ट्रॅटेजी काय आहे, डिसिजन मेकर कोण आहे आणि त्याला प्राइस काय दिलेलं आहे, प्रीमियम लोकांसाठीची स्ट्रॅटेजी काय आहे हे लक्षात घ्या. यंगस्टर तुम्ही सगळेजण जे आहात त्यांच्यासाठी जे प्रॉडक्ट बनवले जातात त्या प्रॉडक्टची रेंज काय असते, त्याची या ठिकाणी प्राइसिंग स्ट्रॅटेजी काय आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही अभ्यासाच्या 2 गोष्टीसाठी, एक तर पहिल्यांदा आपण स्वतःसाठी अभ्यासा की मला माझं स्टार्टअप चालू करायचं असेल तर काय, आणि दुसरं महत्वाचं या बाजारपेठेतला सगळ्यात मोठा ग्राहक तुम्ही आहात ना. म्हणजे तुम्ही या स्ट्रॅटेजीला बळी न पडता तुम्ही जर समजून जरी घेतलं तरी तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कशा पद्धतीने पुढे जायचं आहे. आता तुम्ही म्हणाल सर आमच्याकडे ज्या वेळेला मार्केटमध्ये गेलं तर बार्गेनिंग हा विषय येतो, तिथे या गोष्टी काहीच कामाला येत नाहीत असं वाटतं. असं अजिबात होत नसतं, लक्षात घ्या. जो व्यक्ती विक्रेता म्हणून मार्केटमध्ये उभं राहिलेला असतो त्याला चांगलं स्किल माहित असतं की या ठिकाणी कशा पद्धतीने बोलायचं. म्हणजे अगदी तुम्ही प्रवास करत असताना रस्त्यावर कधीतरी थांबून बघायचं, लक्षात घ्या की रस्त्याच्या बाजूला शेतकरी बऱ्याच वेळेला या ठिकाणी शेतातली फळं किंवा ही विकत बसलेले असतात, लक्षात घ्या. आता तिथं थांबत असताना त्यांचे प्राइसिंग डायनॅमिक कसे आहे विदाऊट ऍप्लिकेशन, म्हणजे तिथं जात असताना सायकलवरनं कुठं चाललं आणि विचारलं त्याच्यामध्ये या ठिकाणी व्यवस्थित बोलून की कितीला दिली काय दिली, तर त्याचं प्राइसिंग या ठिकाणी समजा ते या ठिकाणी सफरचंद विकायला आपल्याकडे सफरचंद भेटत नाही, आपल्याकडे सीताफळ भेटतील किंवा या ठिकाणी डाळिंब भेटतील, आपल्या भागातले संत्रे भेटतील, ठीक आहे, ते विकायला बसले शेतकरी किंवा कोकणामध्ये आंबे बसतील त्याच्यावरती, तर हे पदार्थ भेटले. सायकलवरून एखादा चाललेला आहे थोडासा या ठिकाणी मध्यमवर्गीय किंवा या ठिकाणी त्याच्यापेक्षा खालच्या उत्पन्न गटातला वाटतोय त्याच्यामध्ये, त्याला प्राइस सांगत असताना ते कदाचित सांगतील की 100 रुपये या ठिकाणी डझन आहे किंवा किलो आहे, जे काय असेल त्या पद्धतीत तिथं. ते जर करता या ठिकाणी टू व्हीलरवरनं कोणत्या जवळ थांबले की त्याची लगेचच प्राइस 130 रुपये होते.
हे लक्षात घ्या. त्याच्यापेक्षा या ठिकाणी ते जर कोणीतरी बाहेरची गाडी आलेली आहे, समजा आपला जिल्हा MS-13 पासिंग आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी MS-23 किंवा 25 ची गाडी आलेली आहे, तर लगेच त्या गाडीला सांगतात ते प्राइसिंग या ठिकाणी डायरेक्ट ₹200 होतं. म्हणजे ही लूट नाही, हे लक्षात घ्या. पहिल्यांदा आपण म्हणतोय काय लुटायला आलेत लोक, तसं नाही. तर डायनॅमिक प्राइसिंगचा सगळ्यात चांगला तुम्हाला तो एक्सपिरियन्स आहे, लक्षात घ्या. म्हणजे तिथं तुमच्या लक्षात येतं की समोरचा कस्टमर बदलला की आपलं प्राइसिंग बदललं पाहिजे. ही सगळ्यात चांगली ऑब्झर्वेशन स्किल तुमची तिथं असायला पाहिजे. म्हणजे त्यांच्या स्ट्रॅटेजी तुम्ही समजून घ्या. म्हणजे काही विक्रेत्यांना माहित असतं की महिला आलेल्या आहेत तर हे बार्गेनिंगच करणार आहेत, तर त्यांना तो मुद्दामच वाढवून पहिल्यांदा प्राइस जास्त सांगतो, हे लक्षात द्यायच्या बाबतीतनं. आणि मग कुठं खाली येईल तिथे या ठिकाणी कट करायचं, लक्षात घ्या. काही लोक असे असतात की ज्यांना माहित असतं की हा काय बार्गेनिंग करतच नाही, येईल त्या प्राइसला उचलून घेऊन जातो, तर त्याला सांगतानाच तो प्राइस या ठिकाणी थोडीशी व्यवस्थित सांगतो, जेणेकरून तो या ठिकाणी घेऊन जाईल. तर हे जे स्किल आहे, हे स्किल आपल्याला जर एनहान्स करायचं असेल, दररोज व्यवहारी जगामध्ये जर आपल्याला टिकायचं असेल, तर आपल्या आजूबाजूला थोडंसं ऑब्झर्वेशन ठेवा. म्हणजे मार्केटमध्ये बसणारे विक्रेते कसे विकतायत, भाजी मार्केट असेल किंवा इतर ठिकाणचे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर जे ब्रँडेड शोरूम तुमच्या बाजूला आले, त्यांच्या स्ट्रॅटेजी काय आहेत, तुमचे जे काही त्या ठिकाणी प्लॅन दिले जातात तुम्हाला मोबाईल रिचार्जचे किंवा बाकीचे, हे कसे चालत आहेत. त्यामुळे आपल्याला आज वेगवेगळ्या ज्या वस्तू सेवा तुम्ही दिवसभरात वापरणार आहात त्याची प्राइसिंग स्ट्रॅटेजीवर अभ्यास करा. विचार करा, हातात वस्तू आली, हे काय, कसं प्राइसिंग याची ठरली, याच्या पाठीवर स्ट्रॅटेजी काय असेल, प्रीमियम प्रॉडक्ट कुठले आहेत. आणि एक दिवसभरामध्ये ज्यावेळेला तुम्ही असा विचार कराल, तर एक स्किल आपल्याकडे येईल की कुठल्याही वस्तूचं प्राइसिंग ठरवत असताना वापरलेली स्ट्रॅटेजी काय असते, आणि त्याच्यामध्ये आपल्याकडून जास्त पैसे जाणार नाहीत, पण आपल्याला प्रॉपर या ठिकाणी व्हॅल्यू फॉर मनी मिळेल, याचं कॅल्क्युलेशन कसं असावं याचा विचार तुम्ही करू शकाल असं मला वाटतं. कारण मित्रांनो, लक्षात घ्या, आपण महाराष्ट्रीयन तरुण सगळे या ठिकाणी मेहनत करायला तयार आहेत. त्यांच्याकडे इनोव्हेटिव्ह आयडिया आहेत, हे लक्षात घ्या. पण त्यांना कदाचित काही ठिकाणी स्वतःच्या प्रॉडक्टचं, स्वतःच्या सर्व्हिसचं व्हॅल्यू जर व्यवस्थित करता आली नाही, तर मार्केटमध्ये टिकणं हे या ठिकाणी अवघड होऊ शकतं, किंवा नफा मिळवण्याचे या ठिकाणी बऱ्याच संधी आपण या ठिकाणी सोडू शकतो. हे होऊ नये म्हणून हा एक महत्वाचा विषय ज्याच्यावर आपण आज चर्चा केलेली आहे. आपला करिअर संसदेचा शपथविधी सोहळा उद्या या ठिकाणी 10 ते 11 म्हणजे 10 ते 12 अशा 2 तासामध्ये आपण आयोजित केलेल्या, मित्रांनो लक्षात घ्या. 10:55 मुख्यमंत्री सगळीकडे शपथ घ्यायला उभे राहतील आणि 11:33 का 30 मिनिटांना हे शपथविधी संपलेला असेल. उद्यापासून संध्याकाळी 6 ते 7 हे या ठिकाणी प्रशिक्षण चालू होतंय करिअर संसदेच्या पदाधिकाऱ्यांचं. ते सलग 10 दिवस असणार आहे आणि ते सगळे पदाधिकारी सकाळच्या या आपल्या लेक्चरला देखील उपस्थित राहण्याबद्दल आपण या ठिकाणी उद्यापासून सांगणार आहोत, हे लक्षात घ्या. 15 तारखेपासून 3 जानेवारी पर्यंत आपला 172 दिवसांचा हा या ठिकाणी ट्रॅक हा करिअर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा मोजला जाणार आहे. त्यामुळं उद्यापासूनचं रेकॉर्ड, उद्यापासूनची तुमची या ठिकाणी मांडणी ही कदाचित या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने असू शकते. किंवा ट्रेनिंग स्टार्ट झाली तर 25 तारखेपर्यंत सगळं सेट करून त्यानंतर त्याचं रेकॉर्ड किपिंग जे आहे ते डिजिटल पद्धतीने केले जाणार आहे. आजच्या सेशनमध्ये उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. दिलेला टास्क आपण पूर्ण करावा आणि त्याच्यावर या ठिकाणी स्वतः काही तुमचे मुद्दे काढावेत ही विनंती. उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानून ही बैठक संपली असं जाहीर करतो. धन्यवाद.